मी सगळ्यांना म्हणते अजून 20 वर्ष तरी मला असंच दिसायचं आहे. त्यानंतर जगले वाचले तरी सुद्धा असंच दिसायचं आहे. तर आता मी पुण्याबद्दल आणि काय काय बोलू, सगळ्यात आधी ही नावं तर घेतलीच पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे आज हा महोत्सव होतोय. श्री वसंतराव जगताप जे अध्यक्ष आहेत ट्रस्टचे, श्री सदाशिव बोरचटे उपाध्यक्ष, तसंच श्री सावकार शेठ पिंगट जे सचिव आहेत, आणि अर्थात इतर सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ आणि आमच्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सर्वे सर्वा अध्यक्ष श्री मेघराजजी भोसले. त्यांचं नावच एवढं वजनदार आहे, मेघराज, आणि मेघ नेहमी गर्जना करत असतात. तशी त्यांची गर्जना अक्षरशः म्हणजे ते गर्जना करत नाहीत, पण आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कामातून ते खरंच कर्मयोगी आहेत असं माझं ठाम मत आहे, प्रामाणिक मत आहे. कारण मला आतापर्यंत अध्यक्षपदाचा कंटाळा आला असता. ते नाट्य परिषदेचे सुद्धा अध्यक्ष आहेत, आणि अध्यक्षपद असं असतं की तुम्ही आन्सरेबल असता लोकांना. काहीही विचारलं, हो हे असं कसं झालं, हे असं का होतंय, असं सारखे लोक विचारत असतात, आणि त्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं द्यायची असतात, आणि ते उत्तरं ते देतात आणि ऑफिस सांभाळतात. श्री संदीप पाटील अतिशय मोठं व्यक्तिमत्व, सिने क्षेत्रातलं आणि स्टेजवरचं ऑर्केस्ट्रा क्षेत्रातलं. म्हणजे मी अक्षरशः त्यांच्या साथीनेच वर्षा उसगावकर नाईट, आज श्री शिरीष कुमार जानोरकर हयात नाही आहेत, पण आम्ही महाराष्ट्र पिंजून काढला, हो पिंजून काढला. मी गाडीतून फिरायचे, नदी नाल्यातून सुद्धा आमची गाडी जायची. एकदा तर एका सुकलेल्या नदीतून, अर्धवट पाणी भरलेल्या नदीतून सुद्धा आम्ही गेलो क्रॉस करून. आता हायवेज झालेले आहेत आणि काय 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 झालेलं आहे, पण त्या वेळेला अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. बाल गंधर्वमध्ये कितीतरी रौप्य महोत्सवी प्रयोग केले, 100वा सुद्धा प्रयोग तिथेच केला. आज श्री शिरीष कुमार जानोरकर यांची मला प्रकर्षाने आठवण होते. तर ते हे संदीप पाटील, ते अँकरिंग करायचे, गायचे, मिमिक्री करायचे. तर मला वाटतं अतिशय हरहुन्नरी असे ते कलाकार आहेत, आणि आजही अतिशय डिसिप्लिनने ते जगतात. आणि ही शिस्त कलाकाराच्या आयुष्यात फार महत्वाची असते, आणि ती शिस्त त्याने जपली आहे. लंडनमध्ये मला वाटतं बरीच वर्ष तुम्ही होतात, तिथे बिघडायला सहज चान्स असतो. तिथेच कशाला हो, आपल्या भारतात सुद्धा कोणी बिघडू शकतं, मनावर ताबा नसेल तर. पण हा ताबा या क्षेत्रात राहूनही त्यांच्यावर आहे, हे त्यांच्या पर्सनॅलिटीवरनंच कळतं, त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतं. आणि मनस्वी मनाली बिग बॉस सीझन 5 आत्ताच मी केला, आणि त्याची जी एडिटर आहे, म्हणजे ती रोज मला बघत होती. मी काय काय वेडेपणा तिथे केला, मी काय बडबडले ते आता मला लक्षातच नाही, आणि ते मला मी अजून बघितलेलं नाहीये. अजून लोक मला काय काय सांगतात ते मला कळते. अजूनही मी ते एपिसोड्स पाहिलेले नाहीयेत. तर मनाली मला नेहमी बघत होती तिथून, आणि कदाचित हसत पण असेल मी काय काय वेडेपणा केला, काय वेडे चाळे केले, कुणाला कशी उत्तरं दिलं, पण अस्खलित मराठीतून दिली. एवढं मात्र आहे. मला सगळ्यांनी तिथे, म्हणजे निकी, मी तिला खलनायिका म्हणायचे सीझन 5ची. तिला राग आला एक दिवस माझी बहीण आली मला भेटायला. मी म्हटलं, ही बघा वॅम्प नंबर 1 खलनायिका सीझन 5ची. तर ती रात्री मला म्हणाली, ताई मला तुम्ही खलनायिका म्हटलं ते आवडलं नाही हो. म्हटलं मग सॉरी, पण तू तशीच वागते ग, आणि तशीच वागलीच माझ्याशी, मग खलनायिका तुला म्हणायचं तर काय नायिका म्हणायचं. दिसते नायिकेसारखी पण वागत होती खलनायिकेसारखीच. पण एनिवे, सांगायचा मुद्दा म्हणजे मनालीने रोज मला पाहिलं, आणि अण्णा गुंजाळ जे आहेत ते म्हणजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कितीतरी मीटिंग्स झाल्या, तर रोज ते अण्णांना तिथे बघायची. त्यांचं तर काहीही काम नव्हतं तिथे, पण एवढीही सहनशक्ती. कारण आमच्या मीटिंग्स म्हणजे 8 तास तरी चालायच्या मेघराजजी, 10 तास, कधीतरी 12 तास सुद्धा. आणि त्यांना
मेघराजजींच्या खांद्याला खांदा लावून ते तिथे असायचे. खरंच सच्चा मित्र, अ फ्रेंड इन नीड अँड अ फ्रेंड इन डीड, जसं इंग्लिशमध्ये म्हणतात, तो सखा मित्र असे अण्णा गुलजार. आणि खूप छान शांत असं व्यक्तिमत्व, न बोलता सुद्धा बरंच काही सांगणार. आणि त्यांनी मला अनेक वेळा सांगितलं की या महोत्सवात दिल्लीला माझ्या गावात तुम्ही यायला पाहिजे. आणि तो योग कधी जुळून आला नाही, कशा ना कशामुळे तो योग पुढे 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 जात गेला. आणि खरंच ना वेळेवरच वेळ आली कीच सगळं होतं. तसाच आज ती वेळ आली, क्षण आला भाग्याचा म्हणतात तसं तो क्षण आज आला. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभी आहे. तसंच श्री अतुलजी वेंगले ते गेले का, ते निघाले, पण त्यांनी आता जे 2 शब्द ते बोलले की त्यांनी छबुताईला जो शब्द दिला, आश्वासन दिलं, ते मला अतिशय आवडलं. छबुताई, तुमच्याबद्दल काय बोलू, म्हणजे सुईच्या टोकातून जसा दोरा जातो तसा तुमचा जो सूर लागतो. आज 70मध्ये तो, आणि तुम्ही म्हणता तुम्ही 70च्या आहात, अजूनही तुम्ही वयात आहात, एवढं मी तुम्हाला सांगते, अजून यौवनात मी, असं वाटतं तुम्हाला बघून. आणि मला दिलासा मिळाला, म्हणजे आता मी 50शीच आहे, 60 यायची आहे. त्या दिवशी तर माझं मन धडधडायला लागलं असं मला वाटलं होतं, पण आता नाही हृदय धडधडणार माझं. तुमचं गाणं ऐकलं आणि खूप असं दिलासा मिळाला. खरोखरच तुम्ही खूप सुंदर गाता. आणि जी आर्तता तुमच्या आवाजात आहे, तुम्ही जे म्हणालात की पोटासाठी गाते मी, त्याचा जो अर्थ तुम्ही बाहेर काढला, केवढं ते आर्जव, केवढी ती आर्तता, खरंच ते इथे भिडतं तुमचं गाणं. आणि त्याच्या आधी तुम्हाला अडवू नको अशा प्रकारचं काहीतरी गाणं घेतलं आणि सगळ्या नृत्यांगनाने त्याच्यावर नाच केला, नृत्य केलं. तो जो रांगडेपणा तुमच्या आवाजात आहे, जो अस्सलपणा तुमच्या आवाजात आहे, तो भल्या भल्याला नाचवणारा आहे. आणि खरंच लावणी शिकावी तर तुमच्याकडून असं मला वाटतं. सुलोचनाताई चव्हाण, स्वर्गीय सुलोचनाताई चव्हाण यांची मला खरंच आठवण झाली तुमचं गाणं ऐकून. त्याचा वेगळा पोत होता, तुमचा वेगळा पोत आहे, पण खडा आवाज तुम्ही लावता. आणि आत्ता जे गायक इथे गात होते, सुंदर सुंदर उत्कृष्ट सुंदर, म्हणजे स्वर्गीय अतिशय. ढोलकीचा ताल म्हणजे काय, तो ढोलकी म्हणजे अक्षरशः मला खरंच नाचावं असं वाटलं. आणि तमाशाबद्दल मी काय बोलणार, संगीत बारीवर हा सादर होणारा तमाशा अभिजनांच्या मंचावर आला कितीतरी वर्षांपूर्वी. आणि आजही काही कलाकार हलाखीचं जीवन जगता आहे, ही खरंच शोकांतिका आहे. आपण त्याची म्हणजे वाखाणतो त्यांच्या कलेला, आपल्याला वा 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 आपण म्हणतो, टाळ्या वाजवतो, पण खरोखरच त्यांना मानाचं, सन्मानाचं असं जीवन त्यांना मिळालं पाहिजे. आणि आज पैसा बोलतो, पैसा महत्वाचा आहे, त्यात काय आहे, पैसा कमवणं यात काही पाप नाहीये. पण त्यांना 60च्या कलाकारांना, 70च्या कलाकारांना, 80च्या कलाकारांना ते पैसे सरकारकडनं मिळालेच पाहिजेत. ते योगदान त्यांनी एवढं दिलेलं आहे या तमाशाच्या कलेला, ते त्यांना मिळालंच पाहिजे. आणि मेघराजजी सुद्धा खूप खूप प्रयत्न करतात. अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे पेन्शन जातं, ते फार कमी असतं. 500 रुपये होता आधी, आज 1000 होतं आहे, 1500 केल्या होते, ते फार कमी आहेत. पण पूर्ण फुलाची पाकळी 1500 निदान थोडंसं रेशन त्याला घेता येईल स्वतःच प्रत्येक महिन्याला. आणि शबुताईला तर मला वाटतं दरमहा 5000 रुपये मिळालेच पाहिजे. आणि मला वाटतं अतुलजी प्रयत्न करतील तशाच. आता ज्यांचा अपघात झाला, अशा ज्या कलाकार इथे होत्या, आता ज्या स्वयंपाक करतात, त्याचं नाव मला माहिती नाही, त्यांनाही ते मानधन मिळालं पाहिजे असं मला वाटतं. आणि बाकीच्या नृत्यांगनांनी मी आले तेव्हा जो रांगडा सुंदर नृत्य केलं, असं मला सुद्धा असं कधीतरी नाचावं असं वाटतं. अशा रांगडेपणाने मी शिकले ते कोरिओग्राफरकडनं, पण हे असं वाटतं ना, नृत्य खरंच तो अस्सलपणा, तो जो पाय थरथरतात, त्याचे कंबर जी लचकते, ती एका वेगळ्या पद्धतीने लचकते. आणि कोरिओग्राफरने सांगल्यानंतर आम्ही थोडंसं पॉलिश्ड पद्धतीने नाचतो, पण ते कधी कधी भावत नाही. पण अशा प्रकारचं नृत्य फार भावतं आणि मला ते फार भावलं.
तमाशा मी स्वतः तसा जगला नाही, पण मी चित्रपटातून तो जगला आणि तो मला भावला खूप. अनेक तमाशा प्रधान चित्रपट मी केले. मी जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आले तेव्हा विनोदी चित्रपटांची लाट होती, कारण अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो काळ होता आणि त्यामुळे सुंदर चेहऱ्याचे जे हिरो होते त्यांना काहीच वाव मिळाला नाही. आणि त्यामुळे माझे जे हिरो होते ते अशोक आणि लक्षात असायचे आणि मला ते आवडले. जरी त्यांचा चेहरा सुंदर सर्वार्थाने नसला तरी सुद्धा मला ते आवडले नायक म्हणून. त्यांच्याबरोबर मला मजा आली काम करताना. सचिन बरोबरही काम करताना मजा आली, पण सचिन मला शोभणारा हिरो होता, म्हणजे सगळ्या अर्थाने. जो टिपिकल काय झालं भाऊ वर हात का केले हो तुम्ही, थांबू असं म्हणून थांबा म्हणताय. तुमचं म्हणलं तरी काय आहे, ऊन लागतंय आई ग. बर बर, सूर्याचं कामच आहे होते, तो तरी काय करणार त्यांच्या बरोबर. सचिन बरोबर 12 पिक्चर बघितलं मी. सचिन बरोबर 12 पिक्चर मला माहितीच नाही, आज मला कळलं. थँक्यू, तुम्ही माझ्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल. तर मी तुम्हाला सांगत होते, एक दिवस माझ्या आई मला म्हणाली, अगं तुझ्या वयाचा हिरो तुला कधी मिळेल ग. कारण ती रोमॅन्टिक सीन वगैरे बघायची ना बसून, तर तिला असं वाटायचं बिचारीला. मी म्हटलं नाही, मला हेच हिरो आवडतात आणि यांच्याबरोबर काम करताना मला लय मजा येते. आणि खरोखरच त्यांच्याबरोबर मी नृत्य केलं, कॉमेडी केली. पण तुम्हाला सांगत होते की तमाशा मी चित्रपटात अक्षरशः जगला. लावणी मी जगली. ती माझ्या अनेक लावण्या आहेत, सुंदर सुंदर लावण्या आहेत. काही तुमच्यापर्यंत पोहोचल्या, काही पोहोचल्याच नाहीत आणि त्या मला खरं म्हणजे पोहोचवायच्या आहेत तुमच्यापर्यंत. कदाचित मी आत्ता कुठे गाणं सुरू केलंय खऱ्या अर्थाने. मी गाणं शिकत होते, मी शास्त्रीय संगीत शिकत होते खूप वर्षांपूर्वी. पण आता मध्ये खंड पडला माझ्या अभिनयामुळे. पण तरी सुद्धा वर्षा उजगावकर नाईट मध्ये मी गाऊन घेतलं. जरी ते सुरात एकदम सुरात नव्हतं छबुताईंसारखं, तरी सुद्धा मी गायचे. पण आज मला असं वाटतं की थोडंफार सुरात मी गायलं पाहिजे, निदान माझ्या आनंदासाठी. आणि त्यामुळे जरी मी 50 का असेना तरी